यवतच्या आठवड्या बाजारामध्ये आज रविवारी बैलपोळा आहे। तर बैलपोळ्याचा आज फुल बाजार भरलेला आहे। तुम्हाला दिसून येत असेल बाजार आठवड्या बाजारामध्ये आज बैलपोळ्याचा बाजार प्रचंड प्रमाणात गर्दी तुम्हाला गर्दी दिसेलच पूर्णपणे। चला थोडंसं बैलपोळ्याचं तुम्हाला आम्ही बाजार दाखवूया। कोणत्या गावावरून आले? गाव कोणचं? पैठण। बरेच पैठणचे लोक बरेच आलेत बाबा इकडं। वेगवेगळ्या गावातून लोक आज यवतच्या आठवड्या बाजारामध्ये तुम्हाला आलेले दिसत आहेत, पाहायला मिळत आहेत। सॉरी, उद्या काष्टीचा बाजार शनिवार बरोबर। उद्याचा बाजार पण खूप मोठा भरेल। झालं तर बंद केलं। होय का की आता बंद आवरलं सगळं। कुठल्या गावावरून आले? संभाजीनगरवरून का? बरं बरं, बरेच आहेत लोक वेगवेगळ्या भागातले आज। फुलंब्रीचे काय आहेत त्या भागातले बरेच आहेत। वैजापूर ह्या साईडचे पण सोलापूर भागातले पण बरेच लोक आहेत। भरपूर आलेत आज। आता उद्या काष्टीचा बाजार आहे ना? उद्या काष्टीला तर आता इथून डायरेक्ट काष्टीला जाणार का? तेवढे उद्या तिथे उद्याचा इथल्यापेक्षा मोठा भरेल बाजार काष्टीला, कारण गुरांचा पण हा आता थोडं कसं आहे बैलच कमी झालं। हा इकडं काय नाही, तर काय झालं तर ट्रॅक्टर आहेत लोकांकडं। हा पण हा आता बैलगाडा आता ह्या भागात काय बैलगाडा शर्यतीलाच फक्त दिसतं बघायला, बाकी इकडे बैलच दिसत नाहीत। एखादा हौशी असतो पाळणार नाही, हाय सत्य परिस्थिती आहे। आता काय सगळं ट्रॅक्टर बिक्टर मशिनरी आल्यात सगळं। मेन सण आहे हा। म्हणजे सरासरी आज दिवसभरात संख्या कमी असल्यामुळं लोकांचा धंदा सुद्धा झालेला नाही, कमी झाला। शिवाय आता मगाशी दोघं तिघ जण म्हणत होते पावत्या वगैरे बऱ्याच काढल्यात असं। आता काय करणार? डायरेक्ट माल उचलून घेऊन चालले, माल उचलून डायरेक्ट मग ते 500 द्यावंच लागले। बरोबर 2000चा माल घेऊन चालले डायरेक्ट। बापरे, ते 500 गेलेले काय वाईट? काय करता मग? बाजार आहे बाजार आहे आज। पुढल्या वर्षी येणारच नाही म्हणजे कुठल्या होत नाही, एक तर धंदे कमी 100 रुपये तेल लागतं, प्रश्नच नाही। दिवसभर परत तिथं जेवणाचा बाकी खर्च आहे, मेंटेनन्स 15 माणसं 4000 रुपये दिलं बरोबर। 200ची वस्तू 100 आणि 50 70 80 रुपयाला। तेवढं चालतं, एवढं तडजोड तर चालतेच ना। आता हे आहे ना भाद्रपद, भादवी पोळा म्हणतात त्याला। हा 2च पोळे असतात ना महाराष्ट्रात वर्षाचे, हा श्रावणी आणि भाद्रपद। आपल्या भागात इकडं बाहेर हा 2 बाकीकडे असतील तिकडे कुठं। हा ते बेंदूर कर्नाटकी बेंदूर हेच ना आपला सांगली बेंदूर। हा बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। चला रामकृष्ण रे सर्वांना। आठवडे बाजार आज बैलपोळ्याचा बाजार भरलेला आहे। दर शुक्रवारी बैल बाजार भरायचा, पण आता तो भरत नाहीये काही कारणास्तव। तर चला बैल बाजार
हे बघा मस्तपैकी एकदम आठवडे बाजारात शे आहे. रविवारी बाजार आहे बैलपोळा. कुठून आले? कुठल्या बाजारचे? कुठल्या गावचे? हा तिकडून आलेत का? होय का? सकाळी गुरांचा बाजार नव्हता भरला ना इकडं? नाही भरत. दर पहिलं भरायचा पण आता भरत नाहीये.